काय करताय तुम्ही? लताबाई काय? मी पाणी आणते. हा, तुम्ही शांत व्हा बघू एकदम. लताबाई हे दोघे कुठे? अहो पण या कर्नाटकच्या खेड्यागावात सापडल्या. तिथल्या लोकांना यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, म्हणून आम्हाला शोधायला वेळ लागला. ओवी ओवी तुमच्याकडेच आहे ना? हा ती हो हो आहे ना, ती इथेच आहे. मी आहे. पाणी घेता? नाही, आधी ओवीला बोलवा ना. तिला बघितल्याशिवाय तर पाणी जाणार नाही. तुम्ही बसा, पाणी घ्या, बोला. तुम्ही पण बसा ना. या. ओवी हो तुम्ही शांत व्हा, बसा ना. बस या, बसा बस. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. चहा आणते ना तुमच्यासाठी. जान्हवी, ओवी, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेज. अगं कोणाला बघ ते बघ. अगं तू काय आलीस परत? आता तू परत आलीयस म्हणजे आमची आरती संपली. काय गोवी? ठेवूया. थोड्या वेळाने. तू चल ना खालती, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे चल ना, तूच बघ खालती जाऊन. ए ओवी जाऊ नकोस लगेच. तू ना सरप्राईज काय ते गेस कर. ओळख बघू. काहीतरी गंमत आहे तुझ्यासाठी. गंमत आहे. पुस्तक नाही. बाहुली नाही बाळा, तू चल ना, जाऊन बघ. मग आपण बागेत जाणार आहोत. नाही ग राणी, तू चल माझ्या बरोबर आणि तू बघ ना. जान्हवी काय झालंय? ए ओवी थांब ना, तू माझा हात धरून चल ना. काय झालं? हा ते खालती म्हणजे ओवी बाळा,
नितीन नितीन बोला. एक कॉफी आण ना. हो आणतो. आज एकट्याच कॉफी पिणार? असं दिसतंय. साहेब विचारत होते जान्हवी ताईचा काही निरोप मिळाला का म्हणून. अच्छा, म्हणजे सरांना काही कळवलं नाही का तिनं? नाही ना, तुम्ही एकदा बघा ना विचारून. अरे फोन केला होता मी तिला, पण ती माझा फोन उचलतच नाहीये. नाही, साहेब काळजी करत होते म्हणून. मलाही काळजी वाटते. मग त्यांच्या घरी फोन करून बघा ना. अरे ती समजा घरातून ऑलरेडी निघाली असेल आणि इथे पोहोचली नाही म्हटल्यावर घरच्यांना टेन्शन यायचं. नाही नाही, नको, घरी नको. बरं मग गोखले साहेबांचा नंबर आहे का तुमच्याकडे? त्यांच्याशी बोलून बघा ना. मी शोधू का नंबर त्यांचा? मी फोनच करते त्याला, त्यालाच विचारते नक्की काय झालंय ते. ती फोन उचलत नाहीये म्हणजे नक्कीच गडबडीत असेल. बर, मग साहेबांना काय सांगू? त्यांना सांग जे काय विचारायचं त्यांनी मला डायरेक्टली येऊन विचारावं. उगाच तुझ्या थ्रू निरोप पाठवू नका म्हणा. मॅडम मला माफ करा. मी काय करायला गेले आणि काय झालं माझ्यामुळे तुम्हाला. लताबाई राहू द्या ना, तुम्ही सुखरूप आहात हेच खूप आहे आमच्या सगळ्यांसाठी. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुमच्या घरच्यांचे. उपकाराची भाषा बोलू नका लताबाई. ओवी समोर तरी नको. ओवी आत येतेस, आपण खेळूया थोडा वेळ. ये. अगं असं काय करतेस? हे बघ पणजी आजी सांगते की नाही, थोडा वेळ आत चल. ये बाळा. नाही येणार. ओवी असं म्हणायचं असतं का? लताबाई अहो राहू द्या, आपण सावकाश बोलूया. तुम्ही दमलेला दिसताय. नाही ताई, तुमच्या मनात आमच्याबद्दल काय काय आलं असेल. तुमच्याशी बोलल्याशिवाय नाही जाणार मी. ओवी चल ना बाळा, आपण आत खेळूया. ये. नाही येणार. ए बाळा, आम्ही तुला परत सोडून नाही जाणार का? ओवी बाळा, मी येऊ तुझ्या सोबत? मी गेलं तर चालेल का? हो, तिलाही बरं वाटेल. जा ना. चल पण जा. ये आपण खेळूया. आपल्या रूम मध्ये मस्त खेळूया थोडा वेळ. बसा. आणि तुम्ही शांतपणे तुमचा वेळ घ्या. हवा तेवढा घ्या, काही घाई नाही आपल्याला. आपण बोलू नंतर. मी तुमचा चहा गरम करून आणू का पुन्हा एकदा? नको. बरं, आता मला असं वाटतं की आपण पोलिसांना कळवूया. पोलीस? नको नको ताई, पोलीस नको. लताबाई अहो माझे मिस्टर फक्त पोलिसांना कळवतायत की तुम्ही. ताई नको, तुमच्या पाया पडते. पोलिसांना यात आणू नका हो. बरं बरं बरं, आता नाही कळवत काही. घ्या. आता 20 जानेवारीला फटाके लावेल बया आपल्या घरात. कोण बया? मनीषची आई. त्या असं कशाला करतील? लेकाचं लग्न आहे ना 20 जानेवारीला. सून येणार आहे घरात. मग त्यांच्या लेकाचं लग्न आहे तर त्या आपल्या घरात कशाला फटाके लावतील? आपल्याला जाळायला. हा, तर त्यासाठी फटाके कशाला लावायला हवेत? हे बघा, मला टोमणे मारू नका तुम्ही. जरा आजूबाजूला काय चाललंय ना ते पहा, जरा डोळे उघडे ठेवून. काय चाललंय? काय चाललंय? अहो हा मनीष आपल्या मुलांच्याच वयाचा. हो, सगळं शिक्षण व्यवस्थित झालं, नोकरी चांगली लागली, लग्नही ठरलं आपल्या पिंट्याच्या आधी. शालू घेतलाय सुनेसाठी. कोर्टात लग्न करणार आहे ते, रजिस्टर पद्धतीने काय म्हणतात ना तसं. मुलांचीच इच्छा आहे म्हणे. जेवण पण असणार नाहीये म्हणजे घरी आल्यानंतर मग आपल्याला ते जेवण देणार आणि मग बोलावणार.
अगदी योग्य निर्णय आहे. त्यांचे सगळेच निर्णय योग्य असतात. चुकतं ते फक्त आपलंच ना. नोकरी करणारी सूने म्हणे म्हणजे काय, लक्ष्मी घरात पाणी भरणार. बँकेत काम करते. कोण? गीता ओ, आपल्या जानूची मैत्रीण बँकेतली. हा, आता आपल्या शेजारी राहणार आणि दिवसभर जानूच्या शेजारी बसणार. म्हणजे आपण आपल्या अगदी लेकीच्या नजरेच्या धाकातच राहणार. कला, तुला ना नेमका त्रास कशाचा होतोय तेच लक्षात येत नाहीये माझ्या. मला ना कुणी फुकटची मिजाज दाखवलेली आवडत नाही. मी आपलं सारखं पिंट्याचं लग्न असं म्हणून टाळ कुटत बसते, पण माझ्या बोलण्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. कधी ऐकून घेतलं का माझं म्हणणं? जानूच्या सासूबाईंकडे आपण नाव नोंदवलं, त्याचा काही एक उपयोग झालेला नाही. अहो, सरू मावशींच्या वधूवर सूचक मंडळांमधून हे लग्न ठरवलं गेलंय. छान आहे ना? मग जानूला सांगा, तुझ्या सासूच्या मागे लाग आणि पिंट्यासाठी ह्याच्यापेक्षा उत्तम स्थळ दाखवा म्हणावं. अगं, सासूला कसं सांगेल ती? अवघड वाटत असेल तिला सासूशी असं बोलायला. मग तुम्ही बोला. छे, मी त्यांच्याशी या विषयावर नाही, मी नाही बोलणार. का? अप्रिय विषय? आपल्या मुलाच्या लग्नाविषयी बोलायला इतका कमीपणा का वाटतो तुम्हाला? कला गप. नाही नाही नाही, तुम्ही बोला, कुणाशीही बोला, नाही तर जानूशी बोला. आणि सरू मावशी तुमचं म्हणणं ऐकतील हो. आता मीच आणखीन किती वेळ खपायचंय? तुम्ही बोला आता. लताबाई, आम्हाला कसलीच उत्तरं नको आहे. आणि मुळात जर ह्या गोष्टी बोलून तुम्हाला त्रास होणार असेल तर खरंच आत्ता बोलू नका. तुम्ही ओवी बरोबर वेळ घालवता का? बरं वाटेल तुम्हाला. किंवा तुम्हाला जान्हवीशी एकटीशी बोलायचं असेल आणि आम्ही इथून जावं असं तुम्हाला वाटत असेल तर तसं स्पष्टपणे सांगा. आम्हाला काही वाटणार नाही. नाही साहेब, तसं काहीच नाहीये. सांगायचंय मला, पण कुठून सुरुवात करू, किती मागे जाऊ तेच कळत नाहीये मला. ताई, तुम्हाला मी मुद्दाम केलं असं वाटतंय का? नाही लताबाई, खरंच नाही. हो, पण काळजी वाटत होती मला, पण खात्री होती तुम्ही ओवीला सोडून कुठेही जाणार नाही याची. ओवीच तर आधार आहे आता आमचा. माझा दीर म्हणजे जनावर आहे, जनावर. तू खूप त्रास द्यायचा, मारायचा यांना. सासू सांगायची ना मला, लग्नानंतर सुधारेल म्हणून सासून त्याचं लग्नही लावून दिलं. तो बायकोलाही छळायचा. सासून खूप समजावून बघितलं, शेवटी घराबाहेर हाकललं. सासूबाई होत्या तोवर काही झालं नाही. सासूला याचे गुण माहित होते, त्यामुळे त्यांनी घर ओवीच्या नावावर केलं होतं. त्याचा त्याला जास्तच राग आला. सासू गेल्यावर हा पुन्हा आला. त्याचा संसार तर मोडलाच होता, या सगळ्याचा राग तो यांच्यावर काढायला लागला. हा चापकानं मारायचा यांना. खूप हिम्मत करून एकदा शेजाऱ्यांना सांगितलं. अहो, तर एक दिवशी हे गायबच झाले. लताबाई, तुम्ही शांत व्हा आणि निश्चिंत बोला. हे बघा, इथे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही हा शब्द देतो मी तुम्हाला. त्या दिवशी फोन आला, माझा नवरा सापडला. मी ओवीला तुमच्याजवळ सोडून गेले. मला ना काही समजतच नव्हतं. माझ्यासाठी एक गाडी आली होती बाहेर. गाडीत बसले आणि गाडी बरोबर निघाले. खूप दूर घेऊन गेली गाडी मला. एका पाड्यात, एका झोपडीत, जमिनीवर माझा नवरा पडलेला होता. खूप आजारी होता तो. नवरा भेटल्याचा आनंद मला झाला, पण माझ्या दिरानं आम्हाला तिथेच कोंडून ठेवलं.
पोरीच्या जीवाची भीती हो. नकोय आम्हाला हे सगळं. आम्ही कसंही जगू. पण लताबाई, घर देऊनही त्याचं वागणं नाही बदललं तर तो तुम्हाला असाच त्रास देत राहिला तर तुम्ही कुणाकडे दात बांगणार? काही नाही, या असल्या लोकांना चौकात उभं करून चापकानी फोडून काढलं पाहिजे. काका म्हणजे आपल्या ताकदीचा वापर करून अशा कमकुवत माणसांना छळतात या माणसं. नाही पण हे खरंच आहे. तुम्ही अन्याय सहन करताय म्हटल्यावर त्यांची ताकद आणखीन वाढणार आहे. आत्ता अन्याय सहन करत राहिलात ना तर तुम्हाला आयुष्यभर सहन करावं लागेल. लताबाई, आपल्याला पोलिसांना कळवायलाच हवं. हे बघा, तुम्ही जेव्हा बेपत्ता झाला होता ना तेव्हा आम्ही तक्रार केली होती. पण आता जर तुम्ही परत आलाय म्हटल्यावर आपल्याला पोलिसांना हेही सांगितलं पाहिजे. फक्त ना एकच रिक्वेस्ट आहे, ते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतील ना तेव्हा सगळं खरं खरं सांगा. त्याची तुम्हाला मदतच होणार आहे. हॅलो, हा इन्स्पेक्टर साहेब, श्रीरंग गोखले बोलतोय. गोखले साहेब, आम्ही लताबाईंची तक्रार नोंदवून घेतलेली आहे. आता मी पुढच्या कारवाईला लागतो. पण आता लताबाईंनी तक्रार नोंदवली आहे तेव्हा त्यांना काही भीती काही? नाही, तसं काही होणार नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. लताबाई, हवं असेल तर माझे 2 हवालदार साध्या वेशात तुमच्या घराच्या आजूबाजूला ठेवतो. आणि तशी तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या धीराला मी लवकरच ताब्यात घेऊ. बरं, यांना FIR ची कॉपी दिली? हो सर. ठीक आहे, मग गोखले साहेब आम्ही निघतो. संपर्कात राहूच. आणि लताबाई तुम्ही चला, आम्ही तुम्हाला सोडतो. लताबाई, हे माझं कार्ड आहे, त्याच्यात माझा ऑफिसचा नंबर लिहिलाय. ठेवा तुमच्याकडे. आणि हा फोनही ठेवा तुमच्याजवळ. मॅडम, हे लताबाई, या फोनमध्ये आमच्या घरातल्या सगळ्यांचे नंबर स्टोर आहेत. अगदी रात्री अपरात्री कधीही काही प्रॉब्लेम आहे असं वाटलं तर प्लीज लगेच फोन करा. मॅडम, तुम्ही केले ते खूप आहे आमच्यासाठी. आता अजून हे कशाला? ओवीसाठी. म्हणजे तिची काळजी वाटत राहील ना आम्हाला. आणि जर आम्हाला कुणाला तिची आठवण आली तर आम्हाला बोलता येईल ना तिच्याशी. तुम्हाला फोन करू आम्ही. घ्या ना. खूप उपकार झाले साहेब तुमचे. अहो, माझ्या कातडीचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी कमीच. अहो लताबाई, काहीतरी काय. अहो, आमच्या मनाला जे बरोबर वाटलं ते आम्ही केलं. आणि हे काही फक्त तुमच्यासाठी नाही केलं. आम्ही इतकंही केलं नसतं ना तर आम्ही स्वतःच्याच नजरेत पडलो असतो. ओवीला बोलवतो. आई, मग काय मग ओवी मॅडम, आम्हाला विसरून नाही जाणार ना? नक्की.